आज आपण चपातीवर अंड्याचं मिश्रण टाकून एकदम झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर झटपट हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। तर त्यासाठी इथे एक वाटी घेतली आहे आणि वाटीमध्ये मी एक अंड फोडून घातलं आहे। वाटीमध्ये अंडी फोडून त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 2 अंडी घातली आहेत आणि चमच्याने व्यवस्थित याला असं फेटून घेतलं आहे। नंतर इकडे चपातीचं कणिक मी भिजवून घेतलं आहे। जर तुमच्याकडे भिजवलेली कणिक नसेल तर चपातीला जसं पीठ मळतं तसं मळून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यातील एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। तरी इथे मी एक चपाती लाटून घेत आहे। चपाती लाटून झाल्यानंतर तव्यावरती आपल्याला ही चपाती दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। तर इथे तूप वगैरे काहीच लावायची गरज नाही, अशीच आपल्याला ही चपाती दोन्ही साईडनी भाजून घ्यायची आहे। दोन्ही साईडनी इथे बघू शकता चपाती व्यवस्थित अशी भाजून घेतली आहे। नंतर याच्यावरती अंड्याचं मिश्रण टाकायचं आहे। तर अंड्याचं मिश्रण टाकताना व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे। नंतर या पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। ज्या बाजूने अंड स्प्रेड केलं आहे ती वरची बाजू थोडीशी सेट होऊ द्यायची आहे, म्हणजे थोडीशी ड्राय होऊ द्यायची। नंतरच आपल्याला चपाती पलटी करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता 2 मिनिटांनंतर वरचं मिश्रण थोडंसं ड्राय झालं आहे। नंतर आता आपल्याला ही चपाती पलटी करून घ्यायची आहे। नंतर पलटी केल्यानंतर 1 मिनिटभरासाठी खालच्या साईडनी हे थोडंसं भाजू द्यायचं आहे। तर बघू शकता अंड्याची बाजू जी आहे ती सुद्धा थोडीशी भाजली आहे। नंतर आपल्याला आता याच्यावरती इथे पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे। तर यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपण झटपट अंडा पिझ्झा बनवणार आहोत। तर पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालायच्या। हे मी कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घातली आहे। नंतर त्याच्यावरती चीज आणि नंतर याच्यावरती चीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो घालायचं आहे आणि 2 मिनिटे हे असंच झाकण ठेवून द्यायचं आहे। तर मुलांना बाहेरचा पिझ्झा देण्याऐवजी या पद्धतीने घरीच चपातीचा बेस बनवून असा अंड्याचा पिझ्झा तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। तर इथे 2 मिनिटांनंतर पिझ्झा मी काढून घेतला आहे। बघू शकता दिसायलाच किती मस्त दिसत आहे। नंतर मी इथे चाकूने याला कट करून घेतला आहे। तर खालची साईड मी आता दाखवली होती, बघू शकता व्यवस्थित क्रिस्पी झाली आहे आणि पिझ्झा इथे मी कट करून घेतला आहे। टोमॅटो केचप सोबत मी इथे घेतला आहे। तर मुलांना बाहेरचा पिझ्झा देण्याऐवजी या पद्धतीने घरीच तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। खायला खूप टेस्टी लागतो आणि झटपट होणारा नाश्ता आहे, घाईच्या वेळी पटकन बनवू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।